नमस्कार. आदित्यम टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहोत नगर जिल्ह्यातील खातगाव येथील समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी स्थापन केलेल्या रामदास स्वामींच्या मठामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. कोमल वाचा दे रे राम, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कोणतेही कार्य असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, प्रापंचिक असेल, कोणत्याही कार्य जरी घेतलं तरी त्या कार्यामध्ये अधिष्ठानाची आवश्यकता असते आणि हे सामर्थ्याचं अधिष्ठान असावं. आणि हे अधिष्ठान अंतःकरणामध्ये परमात्म स्वरूपामध्ये सद्गुरूंच्या रूपामध्ये विराजमान असतं. सांगण्याचं तात्पर्य असं की आपण जेव्हा सद्गुरूंच्या स्थानावरती जातो, गुरूंच्या घरी जातो, ते खरं तर एक असं समर्थांनी म्हटलंय की ते मायेवीण माहेर असतात. आता आपल्या या मठाच्या संदर्भामध्ये आपण थोडा विचार केला तर हे मठामध्ये येणारे जे काही भक्त आहेत, जे भाविक आहेत, त्यांची श्रद्धा अशी आहे. आता या मठाबद्दल अनेक जण विचारतात की या मठाची निर्मिती कशी झाली, मठ स्थापन कसा झाला, अशा भागामध्ये का नेमकं करण्याचं प्रयोजन काय. तर 40 वर्ष सज्जनगडावरती समर्थांची सेवा झाली. गुरूंची केलेली सेवा आणि गुरूंनी सांगितलेलं साधन आणि उपासना, नामसाधना, ती केलेली सेवा, हे सगळं जे काही आहे ते आपल्याला खऱ्या अर्थानं शांती, समाधान आणि आनंद देत असतात. आता या स्थानाबद्दल असंच झालं की हे स्थान का निर्माण झालं, कसं निर्माण झालं. 2 तप समर्थ स्थानावरती, रामरायांच्या स्थानावरती सेवा झाली आणि त्या 2 तपांची जी काही फलश्रुती आपण ज्याला म्हणू, जे काही आपण प्रसाद म्हणू, त्याला आपण सद्गुरूंची कृपा म्हणू, त्याला आपल्या आवडीनं आपण नाव देऊ शकतो. पण ही कृपा म्हणजे हा मठ आहे, तो प्रसाद म्हणजे हा मठ आहे, ती गुरुकृपेची आणि सद्गुरु कृपेची प्रचिती म्हणजे हा मठ आहे. 12 वर्षापूर्वी या मठाला आता एक तप पूर्ण झाला. तर हे नेमकं स्थापन करण्याचं प्रयोजन असं की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयशी असं म्हटलंय. अन्य ठिकाणी खूप जागा मिळत होत्या, अन्य ठिकाणी खूप सांगितलं गेलं होतं की आम्ही जागा देतो, आम्ही इकडे मठ करा, तिकडे मठ होईल, इकडे छान होईल, तिकडे गर्दी राहील, तिकडे लोक येतील. पण आपल्याला गर्दीपेक्षा दर्दी जास्त आवश्यक असल्यामुळे, भक्तांची जास्ती गरज असल्यामुळे हा मठ हा माझ्या जन्मस्थानावरती विराजमान व्हावा, निर्माण व्हावा, ही समर्थांची इच्छा होती. आणि तो इथे जन्मस्थानावरती मठ इथे स्थापन झाला. त्याला 12 वर्ष पूर्ण झाली. या मठाच्या आवारात काही नव्हतं. ही वडिलोपार्जित असणारी जमीन, शेती, 2 तपसेवा झाल्यानंतर असं एक आईवडिलांना असं वाटलं किंवा त्यांना अशी प्रेरणा झाली की आपल्याला, आमच्या ह्या जमिनी होत्या त्या काही कारणाने आमच्याकडे राहिल्या नव्हत्या, तर त्या जमिनी सुद्धा त्या सेवेमुळे, गुरुकृपेमुळे परत मिळाल्या. आणि त्या सेवेतून किंवा त्या गुरुकृपेतून आईवडिलांनी असा संकल्प केला की जेव्हा गडावरती सेवेचं कार्य पूर्ण होईल किंवा ते करून घेतील, तेव्हा पुढच्या काळामध्ये भविष्यात या स्थानावरती आपल्याला समर्थांना आणायचं आहे, या स्थानावरती आपल्याला गुरूंना आणायचं आहे. आणि त्या दृष्टीनं हा मठ इथे स्थापन झाला. मठामध्ये मूर्ती आहे ती पंचधातूची मूर्ती आहे. आपण असा एक व्यापक विचार असा केला होता की अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की सगळे संप्रदाय, पंथ सगळ्या काही एक आहेत. पण मग हे नुसतं सांगून चालणार नाही, तर आपण कृतीमध्ये आणावं म्हणून 3 संप्रदाय इथं आपण एकत्र केले आणि अधिष्ठान मात्र समर्थांचं ठेवलं, अधिष्ठान रामरायांचं ठेवलं.
म्हणून समर्थांचं अधिष्ठान, दत्त संप्रदायाची दत्तमूर्ती आणि वारकरी संप्रदायाचं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, असं तिन्ही संप्रदायाचं एकत्र इथे स्थान निर्माण झालं. बाहेर मारुत्राया आहेत, त्या मारुत्रायांचं मंदिर तिथे निर्माण व्हावं ही त्यांचीच इच्छा होती. ती मसूर मारुतीची प्रतिकृती तिथे निर्माण झाली. हळूहळू भक्तांच्या पर्यंत हा सगळा विषय पोचत गेला आणि सद्गुरु कृपेनं या मठाला एक चांगलं आज मूर्त स्वरूप निर्माण झालं. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय तपाची किंवा त्या स्थानाची काय प्रचिती असते ते आम्ही घेत आहोत आणि आपल्यासारखे भक्तगणही इथे निश्चितपणानं घेत असतात. आता इथे उपक्रम काय आहेत, तर इथे दासनवमी उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो, गुरुपौर्णिमेचा उत्सव होतो, हनुमान जयंतीचा उत्सव होतो आणि आता गोंदवलेकर महाराजांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेतून इथे मारुत्रायांच्या समोर त्यांनी नेमून दिलेल्या सांगितलेल्या स्थानावरती रामरायांचं मंदिर उभं राहत आहे. रामरायांचं मंदिर तिथे उभं राहील. महाराजांनी अशी प्रेरणा दिली होती की ज्या भक्तांच्या माध्यमातून हे मंदिर निर्माण व्हावं असं जे काही महाराजांनी त्यांना सांगितलं आणि ते म्हणाले की आपल्याला याच्यासाठी मूर्ती द्यायच्या आहेत, त्यामुळे मूर्तींची व्यवस्था सुद्धा महाराजांनी करून दिली आणि आता तिथे ज्या मूर्ती विराजमान होणार आहेत त्या मूर्तींचं तामिळनाडूमध्ये त्या मूर्तींचं काम सुरू आहे. त्या मूर्ती तिथे घडवल्या जात आहेत आणि त्या मूर्ती इथे यथावकाश काम पूर्ण झालं की मग इथे त्या विराजमान होतील. हे पर्यटन विभागाने काही बांधकाम स्वरूपामध्ये करून दिले, त्याचंही हळूहळू काम तिथे सुरू आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की माझे सद्गुरू श्रीधर स्वामी महाराज यांची अशी प्रेरणा असायची, सांगणं असायचं, असं नेहमी त्यांना भक्तांना ते उपदेश करायचे की कुठे आश्रम असला, मठ असला की तिथे वेद पाठशाळा आणि गोशाळा असावी आणि ती सुद्धा देशी गायींची असावी, खिलार गायींची असावी. तर त्या दृष्टीनं श्रीधर स्वामींच्या प्रेरणेतून आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे इथे देशी गायींची गोशाळा इथे झाली. आता जवळजवळ 18-20 गायी आहेत. गायी आणखीन येत आहेत आणि त्या गायींचं संगोपन इथे होत असतं. सत्संगाश्रम महादेव टेकडी चिंचगाव शिवचरणानंद स्वामी यांच्या मठातून आज या ठिकाणी गोदान झालेलं आहे. आज आपला खूप चांगला योग आहे. दीपावली नंतर खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. ही गाय जी आहे ही आपली खरी संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीतले मधले गो माता आपण तिला संबोधलं जातं. अनेक प्राणी आहेत बघा, त्या प्राण्यांना आपण माता शब्द फार सहसा वापरला जात नाही, पण गायीसाठी गोमाता शब्द वापरला जातो. याचाच अर्थ की ती आई आहे, तिच्या आईसारखं तिच्यामध्ये प्रेम असतं. अशी गाय, अशी गोमाता आज आपल्या मठामध्ये शिवचरणानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मठातून श्री रामानंद स्वामी आणि त्यांच्या सर्व भक्तगणांनी आपल्यासाठी आज इथे ही गाय आपल्यासाठी गोमाता ही मठासाठी इथे अर्पित केलेली आहे, समर्पित केलेली आहे. आता आम्ही मठाकडून तिचं योग्य प्रकारानं सांभाळ निश्चितपणे करणार आहोत आणि ही देशी गोमाता आजपासून आपल्या मठामध्ये एक राधा नावानं आपल्या मठामध्ये इथे ती असणार आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भविष्यामध्ये त्यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या कृपेनं इथे वेद पाठशाळा निर्माण होणार आहे आणि त्यासाठी अनेक जण भक्तगण विचारत आहेत की काही सेवा, काही आम्हाला त्याच्यासाठी योगदान हे करायचं असेल तर काय नेमकं करावं. की वेद पाठशाळा करताना सगळ्या लोकांना, सगळ्यांनाही कुठलाही भेदभाव न ठेवता इथे वेदांचं शिक्षण त्यांना दिलं जावं, त्यांना इथे संस्कार रूपामध्ये काहीतरी शिकवलं जावं, संस्कार वर्ग व्हावेत, प्रापंचिकांसाठी व्हावेत, साधकांसाठी व्हावेत, अशा प्रकारची ती संकल्पना आहे वेद पाठशाळेच्या अनुषंगानं. तर ती पण इथे होईल आणि त्याच्यासाठी अनेक जण भक्तगण विचारतात की आम्हाला गोशाळेसाठी काही सेवा करायची आहे. तर त्यांच्या माहितीसाठी म्हणून फक्त या गोशाळेमध्ये आपण एक अशी योजना केलेली आहे
आता देशी गायींचं संगोपन करणारे मंडळी खूप कमी राहिली आहेत, कुणी सांभाळत नाही फारसं. पण ती खरं तर सांभाळणं आपलं भारतीय संस्कृती आहे, ती सांभाळली पाहिजे. पण मग त्या गायींसाठी आपण मठामध्ये इथे जी संगोपन करतो आहोत, तर काही सेवेचे प्रकार आपण त्याच्यासाठी मुद्दाम आपल्यासाठी आम्ही ते सांगतोय की एक आपण नित्य गोग्रास सेवेचा एक समूह तयार केलाय, ग्रुप तयार केलाय की ज्याच्यामध्ये अनेक काही भक्तांनी सहभाग घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 1,000 रुपये प्रति महिना आपण जर गोशाळेसाठी नित्य गोग्रास सेवेसाठी दिलात, त्यांना 1,000 रुपये शक्य त्याने 1,000 रुपये, ज्यांना 500 रुपये शक्य त्यांनी 500 रुपये. पण याच्यामध्ये कुठेतरी आपण सेवा ती गोशाळेची करू शकतो. त्याची रीतसर आपल्याला न्यासाची पावती मिळते आणि त्याच्यासाठी आपल्याला QR कोड आणि माझा संपर्क करून आपल्याला त्याच्यातनं निश्चितपणे त्याची योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पुरवली जाईल. अशा प्रकारे या मठाचं कार्य हे सुरू आहे. भक्तांची ये जा हळूहळू पुढे वाढते आहे. आणि समर्थांची जी संकल्पना होती की मठमंदिरं कशी असावीत, मठमंदिराच्या पाठीमागची प्रेरणा काय असावी, मठमंदिरातून काय शिकवलं जावं, काय सांगितलं जावं, काय तिथे लोकांना प्राप्त व्हावं, तर इथे असं असतं की भक्तीचं अधिष्ठान आहे. दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम या तिन्ही ग्रंथांचं इथे आपल्याला प्रशिक्षण वर्ग हा इथे भविष्यात इथे सुरू करायचा आहे. आणि त्या दृष्टीनं समर्थांचे अनेक भारतभूमीमध्ये मठ आहेत. 1100 मठ त्यांनी स्थापन केलेले आहेत. त्याच्या काही उपशाखा आहेत. या पंचक्रोशीमध्ये मठाच्या समर्थांचं येणं झालेलं आहे. इथेच 13 किलोमीटरवरती कर्जत नावाचं गाव आहे आणि तिथे समर्थांचा मूळ मठ आहे. म्हणजे या पंचक्रोशीमध्ये समर्थ निश्चितपणे येऊन गेलेले आहेत. योगीराज कल्याण स्वामींची समाधी इथून अगदी एक अर्धा पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. समर्थ स्थापित मारुती इथे कर्जतच्या जवळ आहे. असं समर्थांचं सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे त्यांचे इथे पाय लागलेले आहेत या भूमीला. आतमध्ये अधिष्ठानामध्ये समर्थांच्या शिवकालीन असणाऱ्या पादुका या आतमध्ये अधिष्ठान रूपानं आहेत. माझे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज आतमध्ये श्रीधर स्वामींच्या पादुका आहेत, दर्शनाच्या पादुका आहेत. अशी सगळी प्रासादिकता आपल्याला इथे अनुभवता येते. भविष्यामध्ये अनेकांनी इथे यावं, उपासना करावी, साधना करावी आणि आपला आत्मोद्धार साधावा, अशा प्रकारची संकल्पना आपली आहे. इथे ग्रामीण भाग असल्यामुळे इथे कुठे मेडिकलची सेवा उपलब्ध नाही आहे, दवाखाना नाही, डॉक्टरची सेवा इथे लवकर उपलब्ध होत नाही. म्हणून आपल्या मठानं न्यासाच्या वतीनं आपण गेली 12 वर्ष इथे आरोग्य शिबिर घेतो आणि ते मोफत असतं, विनामूल्य असतं. पुण्यातले मुंबईचे डॉक्टर येतात, इथे रुग्णांच्यावरती उपचार करतात आणि त्यांना जे शक्य आहे तेवढं मठाकडून आपण त्यांना उपचार करण्याचा आपल्याकडून प्रयत्न करत असतो. असे आध्यात्मिक, सामाजिक अशा प्रकारच्या उपक्रमांनी या मठाचं सेवा कार्य सुरू आहे. भक्त निवास आहे, भक्त निवासामध्ये विनामूल्य सेवा आहे, महाप्रसादाची रोज व्यवस्था असते. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या सेवेचा आणि याचा निश्चितपणे लाभ घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. या समर्थ रामदास स्वामींच्या खादगाव मठामध्ये नेहमी येणाऱ्या काही भक्तांपैकी असलेल्या ताईंची आपण आता बोलूया. मी सौ योजनगंधा जोशी. मी सोलापूरवरून आली आहे. खूप सुंदर असा समर्थांचा मठ इथे स्थापन झालेला आहे आणि या 12 वर्षामध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्तम असे उपक्रम सुरू आहेत. महिन्यातल्या एका रविवारी इथे मोफत आरोग्य शिबिर घेतलं जातं. त्याचबरोबर कुपोषित बालकांसाठीही इथे कुपोषणमुक्त बालकांना करण्यासाठी इथे अनेक छान उपक्रम केले जातात आणि आपल्या धक्काधक्कीच्या जीवनातून आपल्याला शांतता मिळण्यासाठी अनेक भक्तांना, समर्थ भक्तांना मी इथे येण्याचे आवाहन करते. जय जय रघुवीर समर्थ. मी सौ मनीषा मंगेश तट्टू, पुणे आंबेगाव येथून आलेली आहे. माझे गुरुवर्य मोहनबुवा रामदासी यांची मी अनुग्रहित आहे. गुरुपौर्णिमेला मी अनुग्रह घेतलेला आहे. इथं येण्याची रेग्युलर मला ओढ असते की इथं येऊन सेवा
जे काय कर्म, कुठलीही कर्म असो, स्वयंपाक असो, झाडलोट असो, जी काय रामाने जी दिलेली कर्म आहेत ती अत्यंत आनंदाने मी करत असते. आणि या ठिकाणी राहण्याची सोय आहे. या ठिकाणी जी कोणी भक्त लोक येतील त्यांचं हे माहेर घरच आहे आणि आनंदी आनंदच आहे या ठिकाणी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ.